हॅलो नमस्कार मंडळी, मी वर्षा बोरसे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज ना मी सध्या तरी माझ्या दीदीकडे आली आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटताय ना, ते माझ्या दीदीच्याच घरचे। आता मी ना दीदीकडे आली होती आणि तिच्या बिल्डिंगमध्ये समोर कुणाचं म्हणजे त्या दादाचं लग्न होतं। मग ती हळदीसाठी गेली आणि मग मलाही तिने म्हटलं की चल तूही पाहून घे कसं आहे काय। मी खरं ना कशासाठी गेली माहिती आहे का, की कोणी कशा साड्या घातल्या आहेत, कसा मेकअप केला आहे हे बघण्यासाठीच मी आले होते खरं म्हणायला गेलं तर। माझ्या भावाचंही लग्न आहे, ते म्हटलं चला आपण बघून पण घेऊ। मग त्यांच्या इथं ना सगळं काही नवीनच होतं आणि ते पहिल्यांदाच बघायला भेटत होतं। ते ना हळद वगैरे सगळ्यांना हळद लागली ना नवरदेवाला, तर सगळे वराड जेवढं असतं त्यांना सगळ्यांना हळद लावतात। आणि हळद लावल्यानंतर असं छानसा मस्त डान्स केला आणि ते पण आयरणी गाण्यावर खानदेश। बघा तुम्हालाही ऐकायला भेटते कोणते गाणे, चला मग आपण गाणं ऐकूया। मग सगळ्यांनी इकडे छानसा गाण्यावर मस्त डान्स केला आणि डान्स केल्यानंतर हे ना नवरदेवाची अंघोळ घालायचा कार्यक्रम चालू होता। मग इकडे ना त्याच्या सगळ्या बहिणी होत्या आणि ते म्हणजे ते याच्यात पाणी घेऊन पाण्याने पाणी टाकत होते। मग एवढ्या थंडी त्या नवरदेवाला बिचाऱ्याला अंघोळ केली, अंघोळ वगैरे त्यांची करणं चालू होतं, तोवर आम्ही घरी गेलो। घरी गेल्यानंतर मग पुन्हा त्यांचं ना लग्न म्हणजे हळद त्यांची घरी होती आणि त्यांचा कार्यक्रम हॉटेलमध्ये होता। मग संध्याकाळी आम्ही 7 वाजता मस्त तयारी वगैरे केली आणि हॉटेलमध्ये गेलो। जेवण वगैरे त्यांच्याकडे ना सगळे पाहुणे त्यांना असं रात्रीच भेटायला येतं आणि तिकडे जेवण वगैरे असं मस्त सगळं छान होतं। इतकं छान डेकोरेशन आणि ते हॉटेलमध्ये लग्न म्हटलं म्हणजे तर मजाच असते। खरंच इतकं छान वाटत होतं ना, पहिल्यांदाच असं म्हणजे त्या आत्तापर्यंत तर मी माझ्या दीदीचं गाव असं खेडेगावासारखंच पाहिलं होतं, पण ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर ना खरंच इतकं छान वाटलं ना। आणि ते सगळं काही पाहून आणि त्यात प्लस म्हणजे सगळ्यात छान गोष्ट कोणती होती माहिती आहे का, सगळ्याकडे मागे ना केळीचे झाडं लावले होते, एवढे छान दिसत होतं सगळं। म्हणजे एवढं डेकोरेशन करण्यापेक्षा ना ते केळीचे झाडांचंच इतकं छान दिसत होतं, बापरे। आम्ही बरेच सारे फोटो त्या तिकडे काढलेत, एवढे छान होते। आणि काही गोष्टी मग त्यांचा फोटो वगैरे काढणं झालं आणि नंतर हे ना 2 ठिकाणी मस्त सेल्फी पॉईंट होते, मग ते आम्ही तिकडेही फोटो वगैरे काढले, काही छोटे मोठे व्हिडिओ केले। मग त्यानंतर जेवायला आलो, जेवण पण आम्ही फार मस्त एन्जॉय केलं। तिकडे कसं होतं, जे गोड खाणारे होते ना ते व्हेजिटेबलवाल्यांना मस्त गोड होतं आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी चिकन वगैरे होतं। मग आमच्यासाठी मस्त गुलाबजामुन, भात, पुरी, पनीरची भाजी, आलू मटरची भाजी अशा काहीतरी होतं, मस्त पापड, लोणचं असं सगळं एन्जॉय केलं। पण सगळ्यात जास्त ना शंभूने फक्त काय खाल्लं असेल तर गुलाबजामुन, सगळे जास्त शंभूने गुलाबजामुनच खाल्ले। मग आम्ही मस्त जेवण वगैरे केल्यानंतर म्हटलं चला आपण थोडंफार त्यांचंही बघूया। मग आम्ही बघितलं तर तिकडे इतकं छान वाटत होतं ना आणि त्यांचे प्री वेडिंगचे फोटो व्हिडिओ हे सगळं आम्ही छान एन्जॉय करत होतो। त्यानंतर शंभू आणि आर्याचंही मस्त एन्जॉय करणं चालू होतं आणि फटाकडे पण फारच फुटले होते। हे बघा दोघं भाऊ कसे एन्जॉय करत आहे। आर्या म्हणजे आर्या एवढीही मोठी नाही पण लहान आहे, पण ती त्याच्यासाठी फार मोठी ना, म्हणून बघा तो किती हट्टाने तिला सांगतोय दीदी मला धर ना, आणि ती अशी काहीशी धरते आणि मी हा लांबून असा व्हिडिओ घेते। कधीतरी खरंच असं वाटतं ना की आर्याचाही भाऊ राहील ना तर ती इतकं छान सांभाळेल की माझ्या दीदीला गरजच पडणार नाही। बघा ती आता त्याला मस्त धरून माझ्याकडे आणते आणि शंभू किती हट्टाने तिच्याकडे जातोय। ह्या सगळ्या गोष्टी बघून ना खरंच मनाला एक शांतताच मिळते। बहीण भावाचं प्रेम कसं असतं ना, सेम आमचंही 4 भावांचं प्रेम असंच काहीच आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टेक केअर फ्रेंड्स and bye.